थेट जाऊया वडेट्टीवार बोलतात। कॉल सेंटर मध्ये त्याला फसवून नेला गेला होता आणि त्याला मारहाण झाली, पासपोर्ट जप्त केला गेला होता आणि तो जिवंत येऊ शकला नसता, कारण भारतातील अनेक लोकांना त्या नोकरीच्या नावाखाली लॉसला घेऊन जातात। चीनजवळ एक छोटासा देश आहे आणि त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला। मी सर्व माझी हे लावून आणि मी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सगळ्यांना सांगून त्याला तिथून मी सोडून आणलं आणि मला नंतर सगळी परिस्थिती त्याची माहीत झाली की त्यांनी किडनी का विकली। मी स्वतः पोलीस अधीक्षक चंद्रपूरला सर्वप्रथम फोन करून या संदर्भात सर्वकष चौकशी करण्यासाठी एक नाही 5 वेळा पोलीस अधीक्षकांना फोन केला। पोलीस अधीक्षकांनी टीम पाठवली आणि माझ्या सूचनेनुसारच ही सर्व कारवाई सुरू झालेली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आता आहेत आणि अनेक तरुणांची किंवा शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि यामध्ये SIT स्थापन झाली। सत्य पुढे आलं पाहिजे। हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं आणि शेतकऱ्यांना पूर्ण जमीन हडपून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना चक्रव्याज लावून वारंवार म्हणजे या पोरांच्याकडून तर 1 लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला 74 लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही या तरुण शेतकऱ्यांना सोडलं नाही आणि म्हणून आज नक्कीच यातून जे SIT नेमली त्या SITच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल। पण राज्यामध्ये शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे। शेतकरी जर किडन्या विकून सावकाराचं कर्ज फेडत असेल तर हे राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या, हे यांना भूषणावं आहे का? हे खरंच शेतकऱ्यांच्या या व्यथा यांना कळत नाही का? शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती त्यांची किडनी विकेपर्यंत त्यांना कर्जासाठी परावृत्त केलं जातं। मला वाटतं त्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झालाय आणि महायुती म्हणून हे सरकार महाराष्ट्रात संपूर्ण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायलाच लावलाय असं त्याचा अर्थ होईल। पण एक मात्र मी नक्की सांगेल की हे सरकार शेतकरी विरोधी आहे। या सरकारची भूमिका शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची आहे आणि उद्योगपतींना पाठीशी घालण्याची आहे। या सगळ्या परिस्थितीतून ते दिसते आहे। यामध्ये किती जणांनी आणखी किडनी विकल्याचं समोर आलं, एका जणांनी पळ सुद्धा काढला होता। जाहिराती यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या ह्या सगळ्या गोष्टीचा तपास नाही, मला आता ते मी वाचलेलं आहे की 4-5 पुन्हा लोक शेतकऱ्यांना ते तरुणांना किंवा तिथपर्यंत घेऊन गेले होते आणि ते कोलकात्यावरून ते परत आलेत अशी माहिती आहे। SIT चौकशीमध्ये पुढे येईलच, पण हे एक मोठं रॅकेट महाराष्ट्रभर आहे आणि सावकार होम डिपार्टमेंट हे निद्रावस्थेमध्ये आहे। कदाचित मी फोन केला नसता पोलीस अधीक्षकांना तर पुढेच हे प्रकरण पुढे चाललं नसतं। त्याचं कोणी ऐकूनच घेत नव्हते। ज्यावेळेस माझ्याकडे रडत आला, मी त्याला सोडून आणल्यानंतर माझ्या घरी 5-6 वेळा आला। मी त्याला आतापर्यंत अनेक वेळा आर्थिक मदत केली, कारण तो इतका आत्महत्या करण्यापर्यंत त्याचं कुटुंब प्रवृत्त झालं होतं। आत्महत्या करेपर्यंत त्याची तयारी झाली होती। मी त्याला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला, वाचवला आणि अनेक वेळा त्याला मदत केली आणि त्याला धीर दिला। अनेकांच्या कर्जामध्ये तो अखंड बुडालेला होता। असे अनेक प्रकरणं समोर येऊ शकतील। खरं तर SIT नेमावी किंवा मग एक स्पेशल टीम मोठ्या एक सिनियर IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमून हे राज्यभर असलेले रॅकेट शोधून काढावं आणि कडक कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। याला जोडून फेसबुक वरती एक ग्रुप आहे, त्या किडनी डोनर ग्रुपमध्ये भारतातले अनेक लोक याच्यात लिप्त आहेत। मुंबईमध्ये असा किंगपिन काही वर्षापूर्वी सापडला होता जो किडनी विकायचा। हे सगळं प्रकरण खोलून काढलं पाहिजे। आता जे पकडलंय सावकार वगैरे, डॉक्टरचा कोणाचा समावेश नाही, एजंटचा समावेश नाहीये। हे सगळं जे प्रकरण आहे खोलून काढण्यासाठी सरकारकडे काय आग्रह आहे तुमचा? नाही, डॉक्टर असल्याशिवाय होऊ शकत नाही। डॉक्टर असू शकतात, एजंट असू शकतात। आता SITच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाला निकडून काढलं पाहिजे आणि हे कायमचा हे रॅकेट नक्कीच आहे यामध्ये। परंतु जे डॉक्टर असतील, जे एजंट असतील त्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे। म्हणून एका SITने हे संपूर्ण राज्यातील नेटवर्क उद्ध्वस्त करता येणार नाही किंवा पकडता येणार नाही।
त्यामुळे जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकरणासाठी अशा सावकारांसाठी एक टीम स्पेशल नेमावी, SIT सारखी किंवा SIT नेमावी, आणि त्या जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भावर, मराठवाड्यात असे 5-10 SITच्या टीम नेमून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. हो, नांदेड आणि अंबरनाथ मध्ये आज बोगस मतदार आढळल्याच्या काही तक्रारी आलेल्या आहे, काय सगळीकडेच बोगस आणि ओटचोरी आहे. आता तो पाहिलं ना, ते काल माझी म्हणजे केंद्रीय मंत्री, त्याचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं नाही? तो म्हणाला मैं 2700 वोट से हारा था, वहां के DM ने मुझे जिता दिया, नहीं तो मैं हार गया था चुनाव. कोण म्हणाला? केंद्रीय मंत्री माझी बिहारचा. यावरून अंदाज घ्या की कोण कुठे काय चाललंय. आलबे हे सर्व जे काही चाललंय ते मतचोरीतून, अधिकाऱ्यावर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जातात, हारणाऱ्याला जिंकून दिले जातात. मी एकदा 2009 मध्ये मध्य प्रदेशमधील पार्लमेंटसाठी, लोकसभेसाठी मी ऑब्झर्व्हर म्हणून गेलो होतो. जवळपास 15 लोकसभा क्षेत्रामध्ये भिन मोरण्याचा खासदार हा 1 लाख मतांनी हरला होता. बंदूक घेऊन लोक घुसलेत भाजपचे, आणि त्या खासदाराला जिंकण्यासाठी DM वर गोळी, बंदूक लावून निकाल फिरवून घेतला. हे तिथल्या लोकांनी मला सांगितलं. हे सगळं असंच चाललं आहे. दादागिरी, गुंडगिरी, धमकी, चोरी, मतचोरी, बोगस मतदार याद्या. मुंबईमध्ये 15 लाख डुप्लिकेट मत आहे. 3-4 दुबार नावं, तिसऱ्यांदा नावं, चौथ्यांदा नावं, बोगस नावं. हे तर आता स्क्रीनिंग मध्ये 15 लाख सापडलेत. कदाचित हे जास्त असू शकतील, पण त्याच्या संदर्भात तक्रार देऊनही निद्रावस्थेमध्ये असलेला निवडणूक आयोग काहीच करायला तयार नाही. उलट सत्ताधाऱ्यांना सपोर्ट कसा होईल हेच त्यांचं चाललेलं आहे. ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा आमच्या मतदारसंघात बोगस ID मिळाले पोरांना, मोठे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळाले. हे यातून हे लपून राहिलं नाही. बेईमानी करून निवडणुका जिंकायचा एकमेव धंदा. ज्यांनी आज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.